नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर प्रश्न आहे. आपण जे वरच्यावर रिक्रुटमेंट किंवा गव्हर्नमेंटच्या एक्झामची माहिती देत असो, ते स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, आपण माहिती देत असतो. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचा मला असा प्रश्न आहे, मागच्या ज्या 8 दिवसापासून मला कंटिन्यू प्रश्न आहे, ते म्हणजे 2 प्रश्न महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात त्याबद्दल तुम्हाला सांगतो आहे. ते म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे विद्युत सहायक महावितरणचे जे काही रिझल्ट आलेला आहे त्याची 3rd वेटिंग लिस्ट किंवा 2nd वेटिंग लिस्ट लागेल का किंवा मेरिट लिस्ट लागेल का. आणि सेकंड प्रश्न असा आहे की महाजनकोट टेक्निशियन 3ची फायनल लिस्ट किंवा रिझल्ट कधी लागेल. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो की महावितरण विद्युत सहायकचा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे सीट्स भरलेले आहेत. त्यानंतर वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी होते त्यांनासुद्धा त्यांनी जॉईनिंग आतापर्यंत दिलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी जॉईनसुद्धा झालेले आहे. आता पुढची जी लिस्ट आहे म्हणजे पहिली मेरिट लिस्ट होती, आता पहिली वेटिंग लिस्टसुद्धा जॉईन झाली. आता 2nd वेटिंग लिस्ट किंवा 3rd वेटिंग लिस्ट बरेचसे जण त्याचं असं मिनिंग काढतात किंवा अर्थ काढतात, परंतु ही 2nd वेटिंग लिस्ट आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की बा सर पुढची वेटिंग लिस्ट लागेल का, कारण की काही विद्यार्थ्यांचं अर्ध्या मार्काने, काही विद्यार्थ्यांचं 1 मार्काने, काही विद्यार्थ्यांचं 2 मार्काने राहिलेलं आहे. त्यांना बिचारांना आशा वाटते की आपलं पुढच्या वेटिंग लिस्टमध्ये लागेल, कारण की जागा वॅकंट आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मला तरी असं वाटतं, मी तुम्हाला याआधीसुद्धा व्हिडिओ दिलेले आहे, याआधीसुद्धा भरपूर व्हिडिओ दिलेले आहे. तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की 3rd वेटिंग लिस्ट लागण्याची शक्यता अतिशय कमी आहे. लागलं 3rd वेटिंग लिस्ट किंवा 2nd वेटिंग लिस्ट जर लागली तर तुमचं नशीब, तुम्ही जॉईन होऊ शकता. परंतु मला तरी असं वाटतं की जो काय आतापर्यंतचा इतिहास बघितला तर त्यामध्ये 2nd वेटिंग लिस्ट ही कुठेच कधीच लागत नसते. मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या 2-3 महिन्याआधी किंवा 2 महिन्याआधी सांगितलेलं आहे. आपले जुने व्हिडिओ बघा. महावितरण विद्युत सहायक वेटिंग लिस्ट किंवा महावितरण विद्युत सहायक अपडेट टाका यूट्यूबवर, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला हेच मी तुम्हाला कन्फर्मपणे सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट लागणार नाही, तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न परत तेच सुरू आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आशा देतो. आशा कशाबद्दल देतो, आशावादी का ठेवतो की बा तुम्ही रिक्रुटमेंट याच्या तुम्ही तयारीमध्ये असले पाहिजे, भरती याच्या तयारीमध्ये असले पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. परंतु खोटी आशा मी तुम्हाला कधीच देणार नाही. मला जर असं वाटत आहे की वेटिंग लिस्ट लागेल तर मी तुम्हाला सांगितलं असतं की वेटिंग लिस्ट लागू शकते किंवा लागणार आहे. परंतु जर लागत नसेल तर मी तुम्हाला क्लिअरली सांगेल की वेटिंग लिस्ट ही लागणार नाही, 2nd वेटिंग लिस्ट लागत नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे ती आशा ठेवण्यापेक्षा, ती खोटी आशा ठेवण्यापेक्षा, लागलं तर फारच चांगलं, मलासुद्धा आनंद होईल. परंतु जर ती खोटी आशा ठेवण्यापेक्षा तुम्ही पुढच्या तयारीला लागा. उपकेंद्र सहायक आहे, विद्युत सहायक आहे, पारिशन आहे किंवा विद्युत सहायक महावितरण आहे त्याच्या तयारीमध्ये राहा, किंवा आणखी काही रेल्वे ग्रुप डी आहे त्याच्या तयारीमध्ये राहावी. आणि दुसरा प्रश्न असा आहे महाजनकोट टेक्निशियन 3, तर त्याचं जे कोर्ट केस आहे तिची डेटसुद्धा झालेली आहे. पुढची डेट त्यांनी दिलेली आहे एप्रिलमध्ये, आय थिंक मार्च एंडिंग किंवा एप्रिलमध्ये दिलेली आहे. तर त्याबद्दल अधिकृत माहिती घेऊन तुम्हाला ऑफिशियल जी माहिती आहे ती घेऊन सांगेलच. परंतु त्याला आणखी 1-2 मध्ये लागू शकतात, एवढी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. कमीत कमी 2 महिने त्याला मिनिमम लागणार आहे तुमची फायनल लिस्ट येण्याकरता, आणि सगळं इश्यूज क्लिअर होऊन ती लिस्ट येण्याकरता तुम्हाला वेळ लागू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जे काही 2 प्रश्न महत्त्वाचे होते त्यावर मी उत्तर द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही आणखी प्रश्न असेल, रिक्रुटमेंटबद्दल आपण वरच्यावर सांगत असतो. न्यू वॅकन्सी सध्या तरी कुठल्याच आपल्याकडे अपडेट नाही आहे. परंतु पुढले 1-2 महिन्यामध्ये जसं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की 70,000 वॅकन्सीज ते काढतील. ठीक आहे. त्यामुळे पुढच्या ड्युरेशनमध्ये साधारण जूनपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट कळेल की वॅकन्सी कधी येऊ शकते किंवा कोणत्या पोस्ट येऊ शकते वगैरे. ठीक आहे. तर त्याबद्दल आपण वरच्यावर माहिती देतच असतो. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत राहतील. धन्यवाद मित्रांनो.